श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री साईबाबांना माझा नमस्कार. श्री संत गजानन महाराजांना माझा नमस्कार असो. शके 1840 मध्ये राम विजय ग्रंथाचे श्रवण करून विजयादशमीच्या पावन दिनी श्री बाबांचे निर्वाण झाले. त्यानंतर त्यांचा देह कोठे ठेवावा याविषयी मान्यवरांची प्रदीर्घ चर्चा झाली. ती मध्ये श्री बाबांच्या मनात नेमके काय होते यावर सर्वांनी सखोल विचार केला. बापूसाहेब बुट्टी यांच्या वाड्याचं बांधकाम चाललं असताना त्याच्या मुख्य दालनाच्या मध्यभागी चौथऱ्यावर श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करावी असा त्यांचा विचार होता. त्यांनी आपला मनोदय माधवरावांकरवी श्रींच्या कानावर घातला. या प्रस्तावाला होकार देताना श्री बाबांना म्हणाले, श्याम्या, वाडा बांधून झाला की आपण तिथेच भेटू, तिथेच राहू व तिथेच गप्पा करू. त्यानंतर निर्वाणाच्या वेळी त्यांनी आपल्या भक्तांना मला वाड्यात ठेवा असे सांगितले. यावरून श्री बाबांना वाड्यात राहायचे होते हे सिद्ध झाले. मग गाभाऱ्यात ज्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करायची होती त्याच जागी श्री बाबांची समाधी बांधण्याचे सर्वानुमते ठरले. मग श्री बाबांच्या देहाला बुट्टींच्या वाड्यातच यथाविधी सद्गती देण्यात आली. त्या ठिकाणी त्यांची समाधी बांधण्यात आली. बाळासाहेबांच्या हातून श्री बाबांच्या सपिंडी आदी उत्तर क्रिया यथाशास्त्र करण्यात आल्या. उपासनी आदी मंडळींनी काशी क्षेत्री जाऊन त्यांच्या निर्वाणाप्रित्यर्थ होम हवन केले. तेथील ब्राह्मणांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट केले आणि ते शिर्डीस परतले. श्री बाबांचे निधन झाले तेव्हा दासगणू महाराज पंढरपुरात होते. त्या रात्री श्री बाबा त्यांच्या स्वप्नात गेले व म्हणाले, गणू, मशीद ढासळली आहे. शिर्डीतील तेलवानी मला खूप त्रास देतात म्हणून मी निघून जात आहे. हे तुला सांगण्यासाठी मी येथे आलो आहे. तू लवकरात लवकर शिर्डीस ये. त्या दृष्टांताने दासगणू महाराज दचकून जागे झाले. त्याच सकाळी त्यांना शिर्डीहून आलेले पत्र मिळाले. त्यातील श्री बाबांच्या समाधीचं वृत्त वाचून त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग ते शिष्य परिवारासह त्वरेने शिर्डीस आले. त्यांनी श्री बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आपल्या कीर्तनातून त्यांनी सर्व भक्तांचे सांत्वन केले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अन्नदान व अन्य धार्मिक विधी होत असतात. दूरदूरचे भाविक आजही मोठ्या श्रद्धेने श्री बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. श्री बाबांच्या निर्वाणापूर्वी मशिदीत काही अशुभ घटना घडल्या होत्या. त्यापैकी एक घटना अशी आहे. श्री बाबांकडे खूप वर्षापासून एक जुनी वीट होती. ते तिच्यावर हात ठेवून आसन घालून बसत. हा त्यांचा कित्येक वर्षाचा नेम होता. त्यांनी प्रत्येक क्षण तिच्या संगतीत घालविला होता. जन्माची सोबतीण म्हणून श्री बाबांचे तिच्यावर निरतिशय प्रेम होते. एके दिवशी श्री बाबा नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला गेले होते. त्यावेळी एक मुलगा मशिदीत केर काढण्यासाठी आला. विटेखालचा केर काढण्यासाठी त्यांनी ती उचलली, पण ती निसटून खाली पडली आणि तिचे 2 तुकडे झाले. थोड्या वेळाने श्री बाबा मशिदीत परत आले. आपण जीवापाड जपलेली ती वीट फुटलेली पाहून त्यांना अतिशय वाईट वाटले. तिच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यात पाणी आले. आज हे काय विपरीत घडले? जिच्या संगतीत राहून मी अखंड आत्मचिंतन केले, ती माझी सोबतीण, माझी प्रिय सखी आज मला सोडून गेली. आता मी तरी कशाला जगू? असे म्हणून ते हमशामशी रडू लागले. ते त्यांचे रुदन पाहून उपस्थित मंडळींच्याही डोळ्यात पाणी आले. त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी श्री बाबांना शांत केले आणि खरोखरच ती वीट फुटल्यानंतर अल्पावधीतच श्री बाबांचे निधन झाले. आज द्वारकामाई शामराव जयकरांनी काढलेले श्री बाबांचे मोठे चित्र आहे. त्यांनी प्रदीप्त केलेली धुनी तिथे अखंड धगधगत आहे. ते ज्याच्यावर दळणदळीत ते जाता आहे. ते ज्याच्यावर बसून विश्रांती घेत तो दगड आहे. श्री बाबांच्या नित्य वापरातल्या काही वस्तू तिथे आहेत. हे सर्व पाहिले की जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळतो. भाविकांचे मन भक्तिभावाने भरून येते. श्री बाबा आजही मशिदीत वावरत आहेत. भक्तांच्या अडीअडचणी ऐकत आहेत. त्यांना मार्गदर्शन करून आशीर्वाद देत आहेत असे सारखे वाटत राहते. हे असे वाटणे मनाला एक अनामिक समाधान देऊन जाते. शके 1840 मध्ये विजयादशमीच्या दिवशी श्री बाबांनी देह ठेवला. तत्पूर्वी 43 वर्ष आधीच त्यांचा वियोग होणार होता. पण भक्तांचे महद्भाग्य म्हणा किंवा श्री बाबांचे अवतार कार्य बाकी होते म्हणा, ती वेळ टळली. त्यामुळे समस्त भक्त परिवाराला 50हून अधिक वर्षे त्यांचा पवित्र सहवास लाभला. ती घटना अशी. ती मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा होती. श्री बाबांना दिवसभर दम्याचा त्रास होत होता. रात्री हा त्रास खूपच वाढला. त्यावेळी त्यांच्याजवळ म्हाळसापती व अन्य भक्त मंडळी होती. श्री बाबांची अवस्था पाहून सर्वांनाच मोठी चिंता वाटत होती. तेव्हा श्री बाबांनी एक निर्णय घेतला. ते म्हाळसापतींना म्हणाले, आतापासून पुढे 3 दिवस मी माझे प्राण ब्रह्मांडी चढविणार आहे. तोपर्यंत तू या देहाचं रक्षण कर. या कालावधीत कोणी मला हलवू नका किंवा हाकही मारू नका.
माझे काही बरे वाईट झालेच तर त्या कोपऱ्यात समाधी खोदून मला तिथे ठेवा आणि खून म्हणून निशाणे लावून ठेवा. श्री बाबांनी त्या विशिष्ट कोपऱ्याकडे निर्देश केला आणि आपले प्राण ब्रह्मांडी ठेवून ती निपचित पडले. तो प्रकार पाहून भक्त मंडळी घाबरली. म्हाळसापत्री मात्र शांत होते. त्यांनी श्री बाबांचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले आणि 3 दिवस जागे राहण्याचे ठरविले. त्यावेळी समाधी खोदण्याची श्री बाबांची आज्ञा असूनही कोणालाही धारिष्ट झाले नाही. आता या निष्प्राण देहात श्री बाबा परत येणे शक्य नाही अशी सर्वांची ठाम समजूत झाली होती. पण म्हाळसापतींचा त्यांच्या वचनांवर पूर्ण विश्वास होता. या घटनेला 2 दिवस झाले तोपर्यंत ही बातमी सर्वत्र पसरली. मशिदीजवळ मुल्ला, मौलवी, फकीर आणि गावातील काशीराम, आप्पा कुलकर्णी आदी मंडळी जमा झाली. त्यांनी म्हाळसापतींना खूप समजावले आणि उत्तर प्रदेशसाठी श्रीबाबांचा देह मागू लागले. पण त्यांनी कोणालाही दाद लागू दिली नाही. तेव्हाही उलटसुलट बरीच चर्चा झाली. पण म्हाळसापती आपल्या निश्चयाला ठाम राहिले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी पहाटे 3 वाजता श्रीबाबांच्या देहात चेतना आली. त्यांनी डोळे उघडले आणि शरीराला आळेपिळे देऊन ते उठून बसले. त्यांना सावध झालेले पाहून लोकांनी देवाचे आभार मानले. त्यावेळी मौलवींच्या हट्टाला बळी पडून म्हाळसापतींनी बाबांची आज्ञा पाळण्यात जराशी चूक केली असती तर मोठाच अनर्थ घडला असता. भक्तांना श्री बाबांच्या सहवासाचा सुवर्णकाळ दिसलाच नसता. अशा प्रकारे त्या अतिशय कठीण प्रसंगी श्री बाबांच्या देहाचे रक्षण करून म्हाळसापतींनी समस्त भक्त परिवारावर डोंगरा एवढे उपकार करून ठेवले. धन्य धन्य म्हाळसापती, धन्य धन्य साईबाबा. श्री बाबांनी अवतार समाप्ती केलेली असली तरी त्यांची चिरंतन आत्मज्योत समाधीस्थानी आजही जागृत आहे. सद्भाविकांना त्यांच्या अस्तित्वाची आणि त्यांच्या कृपेची आजही प्रचिती होते. मुंबईत राहणारे मोरेश्वरराव साव श्री बाबांचे भक्त होते. त्यांच्या मनात श्री बाबांच्या भंडाऱ्यासाठी शिर्डी जाण्याची प्रबळ इच्छा झाली. पण तेथे जाण्याच्या 2 दिवस आधी त्यांची प्रकृती बिघडली. त्यामुळे शिर्डीत जाता आले नाही. त्याचे त्यांना खूप वाईट वाटले. त्यांचे मन उद्विग्न झाले. त्या रात्री त्यांना झोप आली नाही. ते एकसारखे तळमळत होते. पहाटे केव्हा तरी त्यांचा डोळा लागला. तेव्हा श्री बाबांनी त्यांना स्वप्नात दर्शन दिले आणि दक्षिणे मागून घेतली. या दृष्टांताने त्यांना एकदम जाग आली. श्री बाबाने दर्शन देऊन आपल्याला धन्य केले. त्यांचे आपल्यावर लक्ष आहे म्हणूनच असे घडले. या विचारांनी त्यांची उद्विग्नता पार नाहीशी झाली. त्यांना मोठे समाधान वाटले. श्री बाबांनी समाधी घेण्याआधी नानासाहेब चांदोरकर 2 वेळा त्यांच्या दर्शनास येऊन गेले होते. श्री बाबांनी समाधी घेतल्यानंतर वर्षभरात ते अतिशय आजारी पडले. बरे वाटण्यासाठी त्यांनी अनेक औषधोपचार केले. पण उपयोग मात्र काहीच झाला नाही. त्या आजारपणात ते अहोरात्र श्री बाबांचेच ध्यान करीत होते. एकदा पहाटेच्या सुमारास त्यांना एक स्वप्न पडले. त्यात श्री बाबा एका भुयारातून बाहेर येऊन त्यांच्याजवळ उभे राहिले व म्हणाले, नाना, काळजी करू नकोस. उद्यापासून तुला बरे वाटेल आणि आठवड्याभरातच तू उठून बसशील. नानासाहेबांना श्रीबाबांच्या वचनाची तात्काळ प्रचिती आली. दुसऱ्या दिवशीच त्यांना आराम पडला आणि श्रीबाबांच्या कृपाप्रसादाने खडखडीत बरे होऊन ते आठवड्याभरातच हिंडू फिरू लागले. काही दिवसांनी ते श्री बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीस आले. तेथील परिचितांना त्यांनी आपला अनुभव सांगितला. ती हकीकत ऐकून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. श्री साईबाबांना माझा नमस्कार असो.